नमस्कार. रोजच्या आहारामध्ये चणा डाळीचे पदार्थ जसं पिठलं, ढोकळा, भजी हे हेल्दी समजून घेतल्या जातात. परंतु आयुर्वेदानुसार चणा डाळ ही पुरुषत्वाचा नाश करणारी म्हणजेच पुरुषांची शक्ती कमी करणारी आहे. शिवाय ती थंड शरीरात कोरडेपणा आणणारी आहे. त्यामुळे वातदोष देखील वाढवते आणि त्यामुळे पोटात गॅसेस होणं, पोट गच्च वाटणं हे बघायला मिळतं. जर घ्यायचीच असेल तर तुपातले बेसनाचे लाडू, बर्फी हे घेऊ शकता. ज्यांना चान्स घ्यायचा आहे, संततीची इच्छा आहे, त्यांनी याऐवजी उडदाची डाळ तुपामध्ये परतून दूध घालून खिरीप्रमाणे शिजवून घ्यावी, कारण उडदाची डाळ शुक्रधातू चांगला करते. दुसरी महत्वाची गोष्ट मटकी. आयुर्वेदाने मटकी ही कृमीकर म्हणजे जंत करणारी सांगितले. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या टिफिनला हेल्दी समजून दिली जाणारी मटकी ही नक्कीच टाळावी. मसूर हे सुद्धा निकृष्ट सांगितले, त्यामुळे सहसा हे खाण्यातनं टाळावेत. तर अशा वेळी रोजच्या आहारामध्ये काय घ्यावे, तर नित्यसेवनीय पदार्थांमध्ये आयुर्वेदाने मूग हे श्रेष्ठ सांगितले आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की मूग हे मोड न आणता घ्यायचे आहेत. यासाठी तुम्ही मोड आलेली कडधान्य म्हणजे स्प्राउट्स हा मागचा आपला व्हिडिओ बघू शकता. कडधान्य जी आहे ती खायचीच असल्यास भाजून आणि मग शिजवून तूप, धनेजिरी याची फोडणी देऊन जर घेतली तर नक्कीच ते आरोग्यदायी ठरतात. फोर्थ, कुळीथ हे शरीरातला कफमेत कमी करणारे आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असेल, मुखरोग असतील जसं दात दुखी, त्यासाठी तुम्ही कुळथाचं कडण म्हणजे सूप सारखं करून ते जर घेतलं तर नक्कीच फायदा होतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा.